मोठी बातमी समोर येते। आईस्क्रीम मध्ये जे बोट सापडलं होतं त्या प्रकरणी एक अपडेट समोर येते। तर मला या ठिकाणी मलाडमध्ये यम्मो आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडलं होतं। आता या प्रकरणी यम्मो कंपनीला पुरवठा करणाऱ्या इंदापूर, गाझियाबाद आणि पुण्यातल्या कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात आलाय। पुढचा निर्णय होईपर्यंत उत्पादन थांबवण्याच्या सूचना केल्यामुळे आता एकच खळबळ माजली आहे। तर FSSAI ही कारवाई यांनी केलेली आहे। दरम्यान इंदापूर मधली फॉर्च्यून डेअरी बंद करण्याच्या सूचना FDAनं दिल्यात। तर आईस्क्रीम नक्की कोणत्या ठिकाणाहून आलं याबाबत मात्र अजूनही निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाहीये। आता या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे। नेमकं हे बोट सापडल्या प्रकरणी उलगडा अद्यापही झालेला नाहीये। मात्र अतिशय धक्कादायक बातमी खरं तर ही म्हणावी लागेल। मालाडमध्ये यम्मो आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडलं होतं आणि या प्रकरणी आता यम्मो कंपनीला पुरवठा करणाऱ्या इंदापूर, गाझियाबाद आणि पुण्यातल्या कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे आणि पुढचा निर्णय होईपर्यंत त्यांचं उत्पादन थांबवण्याच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत।